नया जोश नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपलानी इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। कांबा गांव के वाघेरेपाड़ा में आमदार कुमार आइलानी ने किया विविध विकास कार्यों का भूमि पूजन। मंगलवार को विधानसभा क्षेत्र कब अंतर्गत आने वाले ग्रामीण भाग कांबा के तहत वाघेरेपाड़ा में विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन आमदार कुमार आइलानी के शुभ हाथों से किया गया। बता दें कि आमदार द्वारा चुनाव पूर्व किए गए वादों को अमली जामा पहनाने का काम किया जा रहा है। वाघेरेपाड़ा में शमशान भूमि सुशोभीकरण, विभिन्न सड़कों का निर्माण, शेड, जिला परिषद स्कूल का सुशोभीकरण आदि के कार्यों की शुरुआत का भूमि पूजन किया गया। इस दौरान आमदार कुमार आइलानी ने ग्रामीणों के साथ संवाद किया और लोगों से जानकारियां ली। वहीं जिला परिषद स्कूल में बच्चों से मिले, उन्हें मिठाइयां दी तथा बच्चों से संवाद किया। वहीं स्कूली बच्चों द्वारा आमदार कुमार आइलानी का स्वागत सत्कार किया गया। इस अवसर पर सरपंच सौ उषा भास्कर गावंडे, उप सरपंच श्री दत्ता आलोराम भोईर, सदस्य श्री अरुण वसंत शिरोशे, सदस्य सौ भारती महेंद्र भगत, ग्राम विकास अधिकारी कांबा सौ सुनंदा शशिकांत पाटील, मधुकर शिरोसे, चिंतामण चौधरी, अरुण तुर्भेकर, संजय भोईर, योगेश देशमुख, माजी सरपंच मंगेश बनकरी, राजेश बनकरी, महेंद्र भगत, मंगला चौंडा, उमेश सोनार समेत तमाम ग्रामीण व आसपास के गांवों के लोग भी उपस्थित थे। देखिए, आज दिवाली के अवसर पर तीनों गांव के लिए मैंने 1-1 कोटी सैंक्शन करवाई, जिसमें आज ग्राम पंचायत का कांबा गांव का स्कूल का सुशोभीकरण करना, सीमेंट कांकरीकरण का रास्ता करना, चाहे शमशान भूमि में जो भी डेवलपमेंट विकास है, और प्लस आदिवासी पाड़ा में कहाँ पे रास्ते का काम है, नाली गटर का काम है, कांबा गांव में ऐसे 10 काम है जिनका आज यहाँ पे भूमि पूजन किया गया है। इसके बाद में हम वरब गांव का करेंगे, उसके बाद में मारल का, और ये तीनों गांव का सुशोभीकरण। और आने वाले समय में मैंने सरकार से और 10 कोटी मांगी है कि ये तीनों गांव को और 10 कोटी लगा के सुशोभीकरण करे। ये गांव ने हमें हमेशा साथ दिया है और ये गांव के भरोसे पे आज ये बेचारे लोग उम्मीद रखते हैं, तो हम उनकी पूरी उम्मीद पूरी करना चाहते हैं और आगे भी जिनका जो भी काम होगा मैं इनके साथ में रहूँगा। धन्यवाद। आपले लाडके आमदार सतत ते ग्रामपंचायत कांबा वरब मारलमध्ये लक्ष घालीत असतात आणि विकासाच्या कामासाठी भरपूर निधी देत असतात। आता सध्या वाघेरेपाडा येथे 1 करोड 10 लाखाची कामं मंजूर केलेली आहेत। त्याबद्दल साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि नेहमी त्यांचं पॉझिटिव्ह असतं, कुठल्या कामाला ना बोलत नाही। आता पण आम्ही तुरंत दुसरे एक सोलर ऊर्जेचं पॅनल ग्रामपंचायतसाठी मागणी करीत आहोत आणि साहेबांनी आता आश्वासन दिले की ते लवकरात लवकर आम्ही देतो मंजूर करून। त्याबद्दल साहेबांचे हार्दिक अभिनंदन। काम होणार आहे ग्राम निधीतून, या निधीतून स्कूलचं काम होतंय आणि शमशानभूमी आणि हा काँक्रिटीकरण रस्ता, अजून आजूबाजूचे जे गटर वगैरे आहेत ते पण मंजूर होतात, म्हणजे झालेले आहेत। नमस्कार। आपले उल्हासनगर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार कुमारजी आइलानी साहेबांचं लक्ष या तिन्ही गावांवर, एक मारळ, वरब, कांबा या तिन्ही गावांमध्ये साहेबांचं लक्ष एक प्रत्येक क्षणाला, म्हणजे साहेबांना आम्ही कुठला फोन केला का साहेबांकडून आमचं काम लगेच होत असतो। त्याचप्रमाणे साहेबांनी मारळसाठी 1 करोड रुपये, वरबसाठी 1 करोड रुपये आणि कांब्यासाठी 1 करोड रुपये असे 3 करोड रुपये सँक्शन केलेले होते। तर त्या कामांची सर्व प्रोसेस झालेली आहे। त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये कांब्याचं उद्घाटन आज ठेवलेलं आहे। कांब्यामध्ये स्मशानभूमी वाघेरेपाडा येथे स्मशानभूमीला शेड, लोक म्हणजे येणाऱ्या माणसांसाठी बसणारं तिथं एक शेड आणि काँक्रिटीकरण, त्यानंतर जिल्हा परिषद शाळेवर येण्यासाठी काँक्रीटचा रोड आणि शाळेचं सुशोभीकरणचं काय थोडंफार कंपाऊंडचं काम आहे ते आहे। त्यानंतर पठारपाडा आणि कांब्या गावामध्ये आणि असे प्रत्येक ठिकाणी 1 करोड 10 लाखाची कामं, आज 1 करोडची कामं आहेत आणि त्याचा आज भूमिपूजन सोहळा सर्व कांबा गावातील रहिवासी, सरपंच, उपसरपंच सर्वांच्या
याच्याने होत आहे। मी साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याच्यानंतरचा टप्पा वरप गावामध्ये आपण उद्घाटन करत आहोत, त्यानंतर मारळमध्ये असे एक येत्या आठवड्याभरामध्ये सर्व उद्घाटन करून साहेब आम्हाला अजून निधी देणार याची आम्हाला शाश्वती आहे। मी साहेबांचे, आमदार साहेबांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो।